संतांची निंदा पडली महागात. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? या कथेचा पहिला भाग आपण पाहिला आहे. आता पुढील भाग पाहूयात. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नारायणदासची बायको वेदनेने तळमळत होती. आपल्या तळमळणाऱ्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला होता. एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदाजनक बोललो, त्याची शिक्षा आपल्या बायकोला का? ह्या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. तो स्वामींचे स्मरण करून पुन्हा पुन्हा बोलू लागला. झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा स्वामी, परंतु माझ्या या अस्राप बायकोची सुटका करा. नारायणदासने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला. आपले हात पुढे पसरले, डोळे मिटले व तो काय आश्चर्य घडले, त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले. स्वामी यतिवेशामध्ये साक्षात प्रकट झाले. ते तेज पाहून नारायणदास चमकलाच. स्वामी नारायणदासला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारीपणाची चेष्टा केलीस काय तू? स्वामींनी कसे ओळखले याचे नारायणदासला फारच आश्चर्य वाटले. तेव्हा नारायणदासने स्वामींचे चरण घट्ट पकडून क्षमा मागितली व म्हणाला, स्वामी, झाल्या प्रकाराबद्दल मला क्षमा करा. यापुढे असे होणार नाही. परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून तिची सुटका करा. मी काय उपाय करू ते सांग. स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणांना जेवण घाल. एवढे बोलून स्वामी अदृश्य झाले. सायंकाळी नारायणदासची पत्नी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा नारायणदासची पत्नी आपल्या नवऱ्यास म्हणाली, नवस फेडायचा आहे असे ती म्हणाली. बायकोचे बोलणे त्याला समजले नाही. तो एकदम संतापला, वेड्यासारखे करू लागला. आठवण करून दिल्यावर वेडेवाकडे बोलून परत स्वामींची निंदा करू लागला. तेव्हा त्याची आई व बायको त्याला अक्कलकोटला घेऊन आली. स्वामी नारायणदासला पाहताच, काय रे, माजलास काय? कृतज्ञपणाचे प्रायश्चित्त हवे का? स्वामी एवढे बोलून उठून गेले. तो अपशकुन होता. त्या क्षणापासून नारायणदास आजारी पडला. 4-5 महिने झाले त्याचा आजारपण काही दूर होईना. त्याची चूक त्याच्या लक्षात आली. ते सर्वजण स्वामींची सेवा करू लागले. स्वामी दयाघन होते. त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती. 4-5 महिन्यानंतर नारायणदासची तब्येत पूर्ण बरी झाली. त्याने रुद्राभिषेक केला. 1000 ब्राह्मणांना जेवू घातले. स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बीडला आपल्या गावी परतला. निघताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता, इतका की स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले. तात्पर्य: श्रोते हो, नारायणदासने स्वामींवर शंका घेतली, त्यांची चेष्टा केली, त्यांना नाना प्रकारे निंदाजनक बोलला. म्हणून मग स्वामींनी त्याची चूक त्याला दाखवून दिली. शेवटी परमात्मा माणसाचे सर्व अवगुण दुर्लक्षित करून त्यांना योग्य मार्ग दाखवितात. श्रोते हो, आपण सुद्धा स्वामींची भक्ती व नामस्मरण करूया. चला तर मग, धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.